प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर बुधवारी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आज संडे आहे आणि आज संडेला गौरी मातेचं आवाहन आपल्या घरी संध्याकाळी होणार आहे। त्याआधी आपण गौरीचं साहित्य म्हणजे गौरीला लागणारी फुलं, गौरीची फुलं, त्यानंतर विड्याची पानं, करमिल्याची फुलं, नंदुली, चिरड्याची फुलं अशी अनेक जे गौरीला लागणारे आपले जंगलात मिळणारे जे साहित्य आहे ते आपण घेण्यासाठी जंगलामध्ये आल्यामुळे आणि यंदा पाऊस लवकर आला त्यामुळे काय झालंय, गौरीची फुलं लवकर आली आणि ती लवकर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही फुलं आता लिटरली खराब होत झालेली आहे। तर फुलांच्या गौरी मिळत पण फुलांच्या आता आजकाल फुलं खूप कमी मिळालेले आहे। जंगल तोडमुळे जंगल कमी झालेले आहे आणि फुलं खूप कमी प्रमाणात मिळतात। त्यामुळे आता मोस्ट ऑफ लोक मातीची गौर वगैरे आणतात। तर मी फुलांची गौर सुद्धा कशा प्रकारे बनवली जाते ते तुम्हाला दाखवले या ब्लॉग मध्ये। आणि आमची गौर तर मातीची असते, पण आपण जे पूजेसाठी लागणारी आहे थोडीफार फुलं आपण न्यायला इथे आलेलो आहोत। तर चला जाऊया, हा व्हिडिओ पूर्ण बघा। आमच्याकडे कशी पद्धत आहे, आमच्याकडे कशा प्रकारे गौरी मातेचं पूजन केलं जातं ते बघा। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर जाऊया आणि फुलं शोधूया। इकडे बघू शकता ही सर्व जी तुम्हाला केळीच्या किंवा हळदीच्या पानांसारखी जी झाडं दिसतात ना, ती गौरीच्या फुलांची झाडं आहेत हे बघा। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे हे गौरीचं फुल असतं आणि हे आपल्या गौरी मातेचं प्रमुख फुल आहे आणि त्याची पूजा केली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारी फुलं आहेत इथे, परंतु ते आता ही फुलं येऊन जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना आता आपल्याला तेवढे त्यांचे कलर शेड दिसून येणार नाहीत। नाहीतर जर तुम्ही सुरुवातीला बघितले तर एकदम मस्त आणि गुलाबी पर्पल कलरच्या शेडमुळे या फुलांची थोडी नुकसान झालेले आहेत। फुलं तुम्ही बघू शकता लिटरली झाडं पडलेली आहेत ही। तर आपण हे फुल घेतोय सध्या, पुढे जर चांगलं फुल भेटलं तर मी तुम्हाला दाखवेल आणि अजून काय काय साहित्य लागतं तेही आपण शोधणार आहोत। हे बघू शकता इथे थोडंसं आपल्याला फ्रेश शेडवालं फुल मिळालेलं आहे, बघू शकता। तर आता आपण त्याला घेणार आहोत। गौरीची फुलं आहेत, एकदम जास्त पाऊस पडल्यामुळे कलर शेड थोड्या कमी झाल्यात, पण एकदम मस्त कलर शेड असतात त्यांच्या। ते हे देखील बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे याला घुंगरकाठी, पण याचं जंगलातलं नाव दुसरं आहे आणि ते आपण आपल्या घरची जे मोठी मंडळी आहे त्यांना विचारून मी तुम्हाला पुढे नक्की सांगतो की याला आपण हे पण गौरीला पूजलं जातं। तर आपण त्याला पण आता घेणार आहोत। बघा कसं मस्त आहे। याला घुंगरकाठी कशी असते आपली तसंच असतं, याला घुंगरासारखे हे लागलेले आहेत त्याचे फळं आणि हा कोंब बाहेर आलेला आहे। हे इथे रानभेंडीचं फुल आहे, बघू शकता किती मस्त फुल आहे, जसं काय जास्वंदीच्या फुलासारखं आहे। हा बघा, हा इथे जी वेल आहे ती नंदुलीची वेल आहे। आता तिला फुलं नाही आली आहेत अजून, पुढे मी तुम्हाला दाखवतो। तर अशा प्रकारे ही करमिल्याची किंवा दिंड्याची पानं सुद्धा म्हटली जातात। कदाचित तुमच्याकडे दुसरं नाव असेल आणि हे नैवेद्य दाखवण्यासाठी खास करून वापरली जातात। खूप सारी मोठी पानं असतात, पण हे छोटं झाड आहे म्हणून छोटं एकदम दिसतंय आपल्याला। तर आपण हे सुद्धा घेऊन जाणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता ही कशी मोठी मोठी पानं आहेत। तर ही करमिला किंवा दिंडा असं म्हणतात यांना। तर याच्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवलं जातं आणि ही आपल्याला ही पानं सुद्धा आपण घेणार आहोत। तर ओळामधून आपण 2 खडे घेणार आहोत आणि एक छोटा एक मोठासा खडा घेऊन त्यांची ज्येष्ठ गौर आणि कनिष्ठ गौर म्हणून आपण त्यांची पूजा करणार आहोत। तर मित्रांनो फायनली आपल्याला जे पाहिजे होतं गौरीच्या फुलांबरोबरच ते आहे नंदुलीचं फुल। नंदुलीचा वेल असतो आणि तुम्ही बघू शकता ह्या शेड्स कशा आहेत, एकदम मस्त शेड आहेत। आपण मूर्ती विक्रेत्यांकडून गौर माता आणणार आहोत आणि तिचं आवाहन करणार आहोत घरी, नंतर उद्या मखरमध्ये बसवणार आहोत। तर चला जाऊया आणि आपल्या गावाकडची पद्धत कशी आहे ते थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या ठिकाणी आपल्याला अजून एक घुंगुरकाठी भेटलेली आहे। 2 असल्या का कशा म्हणजे एक डेकोरेशनचं अप्रतिम, म्हणजे बाजूचे 2 खांब किंवा 2 घुंगुरकाट्या असं 2 स्तंभ असं डेकोरेशन पण चांगलं वाटतं। मग आपण 2 घेणार आहोत। या कदाचित बाजूचे लोक पण मागतात, तर आपल्याला अजून मिळेल तर आपण अजून पण घेणार। तर ही आहेत चिरड्याची फुलं आणि ही सुद्धा आपल्याला पूजेला आपल्याकडे वापरतात।
सिंदुराची, कंठी शोभे माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लौकिक विज्ञान ब्रह्मांडी माळा, विषय कंठी काल त्रिनेत्री ज्वाला. लावण्य सुंदर मर्पणीवर सुंदर मदनारी,